नमस्कार आणि सुस्वागतम बालमित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी विषयातील पान नंबर 46 आम्ही पुस्तक बनवतो या घटकाचा अभ्यास करणार आहोत। या चित्रांवर आधारित गोष्ट, कविता यांच्या साहाय्याने आपण आपले स्वतःचे पुस्तक कसे बनवू शकतो याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। बालमित्रांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 46 वरती आम्ही पुस्तक बनवतो या शीर्षकाखाली आपल्याला एकूण 4 अशा प्रकारची चित्रे दिलेली आहेत आणि या चित्रांच्या साहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगितल्या आहेत। त्यातील आम्ही पुस्तक बनवतो यामध्ये दिलेल्या चित्रांखाली आपल्याला स्वाध्यायामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत। त्यामधील पहिला प्रश्न पहा। मुलांनो, वरील चित्रे पहा। चित्रांचा अर्थ समजून घेऊन चित्राचे वर्णन तुमच्या शब्दात करा। आता प्रथम आपण ही जी 4 चित्रे दिलेली आहेत या प्रत्येक चित्राचा अर्थ समजून घेऊया आणि एकेका चित्राचे वर्णन करूया। या गोष्टींच्या साहाय्याने तुम्हाला तुमच्या कल्पनेने या चित्रांचे वर्णन करायचे आहे। नमुन्यादाखल या व्हिडिओमध्ये या चित्रांचे मी वर्णन करत आहे, परंतु तुम्ही तुमच्या मनाने, तुमच्या कल्पनेने या चित्रांचे वर्णन करायचे आहे। कदाचित यापेक्षा तुमचे वर्णन अधिक वेगळे आणि अधिक चांगलेही असू शकेल। चित्र क्रमांक 1, ऐतिहासिक स्थळाला भेट। या चित्रामध्ये एक किल्ला दिसत आहे। हा किल्ला फार जुन्या काळातील आहे। चित्रातील किल्ला भक्कम व अवाढव्य आहे। किल्ल्याचे बुरुज उंच व भक्कम आहेत। किल्ल्याच्या 2 तटांमध्ये पाण्याचा खंदक आहे। किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार दिसत आहे। या चित्रामध्ये हा किल्ला पाहण्यासाठी एक कुटुंब आलेले दिसत आहे। आजी आजोबा, आई बाबा आणि त्यांची 2 मुले दिसत आहेत। सर्वजण हा किल्ला बारकाईने पाहत आहेत। बाबा सर्वांना काहीतरी दाखवत आहेत व समजावून सांगत आहेत। चित्र क्रमांक 2, समुद्र किनारी फेरफटका। बालमित्रांनो, या चित्रामध्ये समुद्र किनारा दिसत आहे। संध्याकाळच्या वेळेला अनेक लोक समुद्र किनाऱ्यावर फिरायला आलेले दिसत आहेत। सूर्य मावळताना दिसत आहे। समुद्रात दूरवर एक जहाज व 2 होड्या दिसत आहेत। समुद्र किनाऱ्यावर माणसे या सूर्यास्ताचा आनंद घेत आहेत। किनाऱ्यावर खाऊची दुकाने आहेत। आई बाबा व त्यांची 2 मुले शहाळी विकत घेताना दिसत आहेत। होडीत, घोडागाडीत तसेच उंटावर बसलेली व फेरफटका मारणारी माणसे दिसत आहेत। काही माणसे समुद्राच्या लाटांसोबत खेळताना दिसत आहेत। चित्र क्रमांक 3, पाहुण्यांचे स्वागत। बालमित्रांनो, या चित्रामध्ये एका घरातील प्रसंग आहे। मुलांचे लाडके आजी आजोबा आलेले दिसत आहेत। आजी आजोबा सोफ्यावर येऊन बसले आहेत। या आजी आजोबांची नात व नातू आपल्या आजी आजोबांना पाणी देत आहेत। मुलगा आपल्या आजोबांची चौकशी करत आहे। चित्रात टीपॉयवर पाण्याचा जग दिसत आहे। तर मुलांची आई आपली मुले आजी आजोबांचे कसे स्वागत करत आहेत हे दारातून कौतुकाने पाहत आहे। नातवंडांचे प्रेम पाहून आजी आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत आहे। चित्र क्रमांक 4, रस्त्यावरील अपघात।
या चित्रामध्ये रस्त्यावरील अपघाताचा प्रसंग आहे। सायकलवरून शाळेत जाणारा एक मुलगा रस्त्यात सायकलीवरून पडला। त्याचे दप्तर बाजूला पडून त्यातील वह्या पुस्तके विखुरलेली दिसत आहेत। मुलाच्या ढोपराला खरचटलेले दिसत आहे व तो वेदनेने कळवळत आहे। रस्त्याने जाणाऱ्या मुलांनी हा प्रसंग पाहिला व ती मुलाच्या मदतीला धावली। एकाने मुलाची सायकल उभी केली तर दुसरा मुलगा व मुलगी पडलेल्या मुलाला उठवत धीर देताना दिसत आहेत। अपघातग्रस्तांना अशीच सर्वांनी मदत केली पाहिजे। तर बालमित्रांनो, आपण ज्याप्रमाणे या चित्रांचे वर्णन केलेले आहे त्याचप्रमाणे अशाच प्रकारची वेगवेगळी चित्र आपल्याला वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये दिसतात। या चित्रांचा अर्थ समजून घेऊन त्यांची माहिती लिहिण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर या चित्रांच्या सहाय्याने गोष्ट तयार करून लिहिता येईल। त्याचप्रमाणे एखाद्या आवडीचे प्रसंग चित्रही आपल्याला काढता येईल। त्यावर आधारित किंवा चित्रांवर आधारित आपल्याला गोष्ट, कविता लिहिता येईल। यापूर्वी आपण आम्ही कविता करतो किंवा आम्ही कथा पूर्ण करतो अशा प्रकारचे घटक पाहिलेले आहेत। याचा अनुभव लक्षात घेऊन तुम्हाला नक्कीच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी, कविता लिहिता येतील। अशा प्रकारच्या अनेक चित्रांपासून गोष्टी, कविता लिहून झाल्या तर आपल्या मराठीच्या पुस्तकात ज्याप्रमाणे चित्र आणि त्या चित्राच्या सहाय्याने एखादी गोष्ट किंवा एखादी कविता किंवा एखाद्या व्यक्तीचे वर्णन केलेले आहे त्याचप्रमाणे तुमचेही पुस्तक तयार होईल। अशा अनेक गोष्टींचा संग्रह म्हणजे तुमचे स्वतःचे पुस्तक तयार असेल। आणि मला खात्री आहे की तुम्ही आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे तुमच्या स्वतःच्या माहितीचा, तुमच्या स्वतःचे असे पुस्तक नक्की तयार कराल। तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी पाठ्यपुस्तक पान नंबर 46 आम्ही पुस्तक बनवतो या घटकाचा अभ्यास केला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।